नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, 1500 रुपये बंद होणार, दरवर्षी ई-KYC करावी लागणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार, तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. वाहन असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत, त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवे निकष. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जातील. पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-KYC करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-KYC करावी लागणार आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे. काही महिलांच्या अर्जांची फेरतपासणी. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.